नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। यापूर्वी आपण हडप्पा संस्कृती बघितली, वैदिक संस्कृती बघितली। हळूहळू आपण कालमापन रेषेच्या पुढे पुढे जात आहोत। हडप्पा संस्कृती झाली, त्यानंतर वैदिक संस्कृती झाली। मग वैदिक संस्कृतीमध्ये काही त्रुटी होत्या ज्याच्याद्वारे मानवाला असे वाटू लागले की आपले स्वातंत्र्य जे आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य, यामध्ये बाधा येते। मग यात सुधारणा करण्यासाठी बौद्ध धर्म, जैन धर्म यांचा उदय भारतामध्ये झाला। तर या पाठामध्ये आपण भारतातील धार्मिक प्रवाह म्हणजे जैन धर्माची ओळख पाहणार आहोत। त्यामध्ये असतील ते वर्धमान महावीर, जे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 ही कालमापन यंत्रणा शून्याच्या इकडच्या बाजूला आहे। कालमापन रेषा जी आहे ती या बाजूला आहे। 527 ते 599 म्हणजे इसवी सन पूर्व 599 ते 527 या दरम्यान वर्धमान महावीर होते। त्यांनी जैन धर्माची स्थापना केली। पंचमहाव्रते आणि त्रिरत्न याचे शिक्षण त्यांनी दिले, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्याच नंतर बौद्ध धर्म, जे इसवी सन पूर्व 563 ते 483 या दरम्यान होते, म्हणजे जवळपास यांच्या समकालीन होते। या दोघ जण समकालीन होते। त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली। त्यानंतर आर्य सत्तेची 4 सांगितली, पंचशील म्हणजे 5 नियम काय सांगितले, बौद्ध संघ म्हणजे काय असतात, अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, ज्याचे अवलंबल्याने आपले जीवन कसे समृद्ध होते याची माहिती घेणार आहोत। त्यानंतर थोडक्यात आपण ज्यू धर्माची स्थापना कशी झाली, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म याबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर विद्यार्थ्यांनो सुरुवात करूया पाठास। वेद काळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्व आले। म्हणजे तुम्ही मागच्या पाठामध्ये बघितला वैदिक संस्कृतीमध्ये की यज्ञविधी करायचे नियम सर्व वेदांमध्ये दिलेले होते। मग ते खूपच कडक होते, जे सामान्य माणसाला करता येत नव्हते। मग सामान्य जनांना बहिष्कृत केले जाऊ लागले। चुकीचे केल्यामुळे बारीक सारीक गोष्टीला महत्व येऊ लागले। एका ठराविक वर्णाच्या लोकांना महत्व प्राप्त झाले। या काळात समाजाची विभागणी 4 वर्ण अथवा 4 वर्गामध्ये ठळकपणे झालेली दिसून येते। उदाहरणार्थ क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, आणि प्रत्येक वर्णाचे काम नेमून दिलेले। ब्राह्मण तो पुरोहित शिक्षण काम व कर्मकांड करत असे, म्हणजे यज्ञविधी, कर्मकांड, शिक्षणाचे काम ब्राह्मण करत असे। क्षत्रिय हे काय करत असे, राजे लोक असत, युद्ध करत, राज्य करणे, शेतकऱ्यांकडून कर वसुली करणे। वैश्य लोक शेती करत, पशुपालन आणि व्यापार करत। शूद्र लोक ही उच्च वर्णीयांची चाकरी करत। मग वैदिक काळात काय झालं, वैश्य हा प्रमुख करदाता होता। वैश्यांना जानवे वेद याचा अभ्यास करण्याचा अधिकार होता। मात्र शूद्र व स्त्रिया यांना वेदाचा अभ्यास करण्यास मनाई होती। म्हणजे शूद्र लोकांनाच फक्त वेदाचा मनाई होती का, तर नव्हती, तर स्त्रियांना पण वेदाची मनाई होती। या काळात वर्ण व्यवस्थेत जन्माला दिले गेलेले महत्व याविरुद्ध प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या, आणि याचे नेतृत्व क्षत्रिय वर्गाने केले। म्हणजे क्षत्रिय लोकांनाच वाटू लागलं की ही वर्ण व्यवस्था चुकीची आहे, आणि त्यांनी जन्मधर्म आणि जैन आणि बौद्ध धर्माचा यातून विकास झाला। चला तर विद्यार्थ्यांनो पाठात पाहूया। इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही, फक्त पुरोहित वर्गालाच ते ठराविक ज्ञान मिळत असे। वर्ण व्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होते। माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले। त्यामुळे उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार आणि यज्ञविधींपुरता मर्यादित विचार न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते। प्रथमतः वेद आले, वेदानंतर उपनिषद आले। उपनिषदात थोडी मोकळीक दिली गेली इतर वर्णांना, मात्र तरीही त्याचे नियम खूप जाचक होते। मग जाचक नियमांविरोधात लोकांना अन्यायाची जाणीव निर्माण झाली, आणि एका वेगळ्या धर्माची, एका सर्व समावेशक धर्माची गरज निर्माण झाली, आणि गरज निर्माण झाल्यावर शोध लागतो। उपनिषदामधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारे होता। सर्वसामान्यांना हे समजण्यास अवघड होते। विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले। शिवभक्तांना आणि शैव आणि विष्णू
भक्तांचा वैष्णव पंथ, म्हणजे शिव भक्तांचा शैव पंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णव पंथ, हे असे दोन पंथ निर्माण झाले. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. याच काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असे धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. मग अशी गरज निर्माण झाली विद्यार्थ्यांना की एवढे जाचक नियम संस्कृत मधले कोणाला कळणार. लोकांची भाषा ही प्राकृत भाषा होती सर्वसामान्यांची, आणि संस्कृत भाषा ही एक वेगळी होती जी पुरोहित वर्गाची होती. मग सर्वसामान्य लोक नेहमीच अडाणी राहू लागली, मात्र त्यातही काही विचार करणारे होते. मग त्यातूनच नवीन धर्माची आणि सर्वसमावेशक सर्वांना समानतेवर आणणाऱ्या धर्माची गरज निर्माण झाली आणि त्यातून पुढील धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मानले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे. यांनी काय केले, शुद्ध आचरण म्हणजे तुम्ही कसे वागता हेच महत्वाचे आहे, देवाची उपासना दुय्यम आहे असे यांनी सांगितले. तर प्रथम पाहणार आहोत ते म्हणजे जैन धर्म. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिले गेलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मास तीर्थंकर असे म्हणतात. तर थोडक्यात आपण आता जैन धर्माबद्दल माहिती घेऊया. जैन धर्मामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे, म्हणजे प्राणी मात्रांची हत्या आपण करू नये, माणसास त्रास देऊ नये याचे खूप महत्व आहे. जैन धर्मानुसार जैनांचे 24 तीर्थंकार अथवा धर्मोपदेशक झालेले आहेत. म्हणजे धर्माचे जे प्रमुख उपदेशक होते ते 24 झाले आणि यातील 24वे कोण होते तर वर्धमान महावीर. त्यापूर्वी ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकार होते. यांचे जन्मस्थान कुठले होते तर अयोध्येतील. पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकार वाराणसीचे होते. पार्श्वनाथ यांनी राजसुखाचा त्याग केला व संन्यासी जीवन जगले. वर्धमान महावीर 24वे तीर्थंकार होते. जैन धर्माची स्थापना वर्धमान महावीरांनीच केली. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 540 दरम्यान झाला असे मानले जाते. वर्धमान महावीरांचे जन्मगाव कोणते होते तर वैशाली जवळ कुंडूग्राम हे होते. वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ हे होते. महावीरांच्या परिवारांचा संबंध मगधाशी होता. मगध हे खूप मोठे राज्य होते, त्याच्याशी संबंध होता. प्रारंभिक जीवनात वर्धमान महावीरांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. ते क्षत्रिय कुळाचे होते. म्हणजे गृहस्थाश्रम म्हणजे लग्न त्यांनी केलं आणि आपल्या गृहस्थाश्रमास लागले. आपण बघितलं पहिला जे कोणकोणते अवस्था होत्या गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी जगलेले होते. त्यानंतर वर्धमान महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी सर्व संघ परित्याग केला व सत्याच्या शोधासाठी निघाले. म्हणजे घरदार त्यांनी गृहस्थाश्रम त्यांनी सोडला आणि सर्व शोध घेण्यासाठी ते जंगलात गेले. वर्धमान महावीरांनी 12 वर्षात एकदाही अंगावरील वस्त्रे बदलली नाही. वयाच्या 42व्या वर्षी परमज्ञान प्राप्त झाले आणि वर्धमान महावीरांनी अंगावरील वस्त्राचा परित्याग केला. म्हणजे 12 वर्ष कठीण तपसाधना केली आणि त्यांनी नंतर वस्त्राचा त्याग करून त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि त्या ज्ञान प्राप्तीमुळे त्यांचे नाव महावीर असे पडले. महावीरांच्या अनुयायांना जैन म्हणण्यात येऊ लागले. महावीर नंतरच्या काळात जैन धर्माची मात्र 2 पंथात विभागणी झाली. श्वेतांबर म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करणारे, दिगंबर म्हणजे वस्त्रच न परिधान करणारे, असे त्यांच्या 2 भाग पडले. अचूक ज्ञान, योग्य श्रद्धा आणि उचित कृती हे जैन धर्मानुसार मुक्तीचे 3 मार्ग आहेत. तर आता पाठात काय सांगितले ते बघूया. जैन परंपरेत सांगितल्यानुसार एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होते. तीर्थंकर म्हणजे काय, धर्म उपदेशक. जैन धर्माबद्दल खूप अभ्यास करून माहिती दिली, तप साधना केली. आज वर्धमान महावीरांची माहिती घेऊया. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या राज्याने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे महाजनपद होते. पूर्वी भारतात कसं होतं, जनपद असायचे, अनेक जनपदांची म्हणून महाजनपद होते. या जनपदाचा प्रमुख निरुप म्हणजे छोटे राज्य होते. थोड्याफार प्रमाणात लोकशाहीवर यांची सत्ता होती. वैशाली नगरचा एक भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान हे केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणजे खूप खूप असे पवित्र, ज्याचा आपण माहिती शब्दातही देऊ शकत नाही, असे ते एक मोठ्या पद्धतीचे आध्यात्मिक ज्ञान होते.
म्हणून त्यांना केवली असे म्हटले. शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रास म्हणजेच होणारी पीडा यांचा स्वतःवर परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला. म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. तर या ठिकाणी जैन शब्द कसा आला हे सांगितले. जैन म्हणजे जिंकणारा. म्हणजे आपल्या शरीराला सुख मिळतं अनेकदा काहीतरी चांगलं खाल्ल्यावर, कष्ट केल्यावर, अभ्यास केल्यावर त्रास होतो काही लोकांना. तर या दोन्ही गोष्टींचा परिणाम नाही. अभ्यास करायच्या वेळेस अभ्यास करणार तरी जास्त त्रास होणार नाही. तसेच शरीराला सुखदायक आम्रखंड बासुंदी मिळाली तरी खूप सुख वाटणार नाही. अशा त्या परम स्टेजला ते गेले. सर्व गोष्टी समान. कारलंही त्यांना त्याच चवीने लागणार आणि श्रीखंडपुरीही त्यांना त्याच चवीने लागणार. अशा त्या परम अवस्थेला ते गेले. आणि म्हणजेच त्यांनी शरीराच्या आणि आपल्या वृत्तीच्या आणि स्वभावाच्या प्रत्येक गुणावर त्यांनी विजय मिळवला, स्वतःवर विजय मिळवला. आणि म्हणून त्यांना जिंकणारा म्हणजे जैन म्हटले जाऊ लागले. आणि त्यांच्या नंतर जे फॉलोअर्स असतात, त्यांच्या मागून येणारे लोक असतात, त्यांना जैन लोक असे म्हटले जाते. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञान प्राप्तीनंतर लोकांना धर्म समजून सांगण्यासाठी सुमारे त्यांनी 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी म्हणजे लोकांच्या भाषेतून संवाद साधत, म्हणजे संस्कृत मधून बोलत नसत. त्यामुळे लोकांनाही त्यांनी काय बोलतात. आता तुम्हाला मराठीतून सांगितलं लगेच कळतं, संस्कृतमधून सांगितलं कळेल का, तर नाही. त्यांनी सांगितलेला धर्म शुद्ध आचरणावर भर देणार होता. म्हणजे सत्य वागावं, लोकांची प्राण्यांची हत्या करू नये, चांगले वर्तन ठेवावे, चोरी करू नये, असे खूप खूप चांगले असे उपदेश त्यांनी केले. आपल्या कर्तृत्व, आपलं कर्म हे आपणच करत असतो, नशीब बिशीब ते गोष्टी नसतात अशा पद्धतीचे त्यांचे मत होते. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गा हे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. समवसरण म्हणजे काय, तर ज्या तीर्थंकरांच्या सभा होत लोकांना चांगले ज्ञान देण्यासाठी त्यालाच समवसरण असे म्हणतात. हे समवसरण समतेवर आधारलेले असत, म्हणजे सर्व लोक या ठिकाणी समान असत, ते उच्च नीच नसत. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. बघा, 4 वर्णातील 4ही लोकांना प्रवेश असे, म्हणजे सर्व समावेशक असा हा धर्म आहे. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळायचे नियम. मग जैन धर्मात सांगितले की हे नियम तुम्ही जैन धर्म पाळणाऱ्यांनी पाळलेच पाहिजेत. जैन धर्माचा स्वीकार करणाऱ्यांनी हे 5 नियम पाळलेच पाहिजेत असा तो अट्टहास होता. पहिलं म्हणजे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा हिंसा होईल असे वागू नये. म्हणजे मांसाहार भक्षण करू नये, उगाच शिकार करू नये. त्या काळात राजे लोक शिकार करत. सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाचे असावे. खोटे बोलू नये, नेहमी सत्याचा साथ द्यावे. अस्तेय, स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी करणे, यालाच अस्तेय म्हणत, म्हणजे चोरी करू नये. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. म्हणजे अपरिग्रह आपले वर्तन असायला हवे. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य करणे. म्हणजे एक अर्थ तुम्ही असं म्हणू शकता की विवाह न करणे म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन करणे असंही त्याची समजूत होते. त्रिरत्ने, त्यानंतर तुम्हाला सांगितलं पंचव्रते सांगितले ज्यांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे हे सांगितले. पंचमहाव्रते त्यांना म्हटले जायचे. त्यानंतर जे त्रिरत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, या 3 तत्वे. सम्यकचा अर्थ काय, संतुलित, म्हणजे सर्व गोष्टीचं संतुलन जीवनात ठेवावं. एखादी गोष्ट अति करू नये किंवा काहीच केलं नाही असं करू नये, संतुलन असावं याचं ज्ञान दिले. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या ठिकाणी त्याचा अर्थ दिलेला आहे. तीर्थंकरांच्या उपदेशातून सत्य जाणून घेण्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन ठेवणे. म्हणजे तीर्थंकरांना नेमकं काय म्हणायचं आहे हे जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक दर्शन. तीर्थंकरांच्या म्हणजे उपदेश करण्याच्या उपदेशाच्या नित्य अभ्यास करायचं, त्याचं ज्ञान घ्यायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचं, कन्सेप्ट क्लिअर करायची म्हणजे सम्यक ज्ञान ठेवायचं. आणि सम्यक चरित्र म्हणजे महाव्रते जे सांगितले त्याचे काटेकोरपणे आचरण करायचं. त्यानंतर उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा मानला जातो. अनेकांत शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एका दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे समजा,
तर त्या गोष्टीकडे फक्त एकाच दृष्टिकोनातून बघायचं नाही, विविध दृष्टिकोनातून पाहून त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर निष्कर्ष काढावा, म्हणजेच अनेकांतवाद म्हटले जाते. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते. या सिद्धांतात मांडण्यात आलेले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. म्हणजे समजा तुमच्या मित्रानं एखाद्या गोष्टीबद्दल विरोधी मत मांडलं, तर ती गोष्ट तो विरोधातून का मांडत आहे हे आपण समजून घ्यायचं. मग हे जर तुम्हाला समजलं तर कदाचित तुमचा दृष्टिकोन बदलेल किंवा तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या मित्राचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपली चूकही स्वीकारणे खूप महत्वाचं असतं विद्यार्थ्यांना, आणि हेच यामध्ये सांगितलेलं आहे. इतरांच्या मताविषयी पण सहिष्णुता निर्माण होते, म्हणजे इतरांचे मतही महत्वाचे आहे असे त्यातून दिसून येते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून, म्हणजे तो ब्राह्मण किंवा क्षत्रिय असला म्हणजे तो महत्वाचा आहे असं नसून, त्याचे उत्तम चारित्र्य आहे का याच्यावर तो अवलंबून असतो. म्हणजे तो योग्य वागतो का जीवनात हे महत्वाचे असते, असे वर्धमान महावीरांनी शिकवण दिली. स्त्रियांना ज्ञान मिळवण्यासाठी वैदिक परंपरेमध्ये हळूहळू खूप बंधने गाठली गेलेली होती. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांवरही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. म्हणजे स्त्रियांनाही त्यांनी अधिकार दिला की तुम्ही संन्यास घेऊन आमच्या जैन धर्मामध्ये येऊ शकता. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा म्हणून त्यांनी सांगितले. मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा व जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. तर अशा पद्धतीने जैन धर्माबद्दल आपण माहिती घेतली. आता पाहणार आहोत म्हणजे बौद्ध धर्माबद्दल. तर विद्यार्थ्यांना बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर चीन जो भारतापेक्षा मोठा आहे तिथेही बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. गौतम बुद्ध यांचे मूळ नाव काय होते तर विद्यार्थ्यांना सिद्धार्थ. वर्धमान महावीर यांचे गौतम बुद्ध हे समकालीन होते. गौतम बुद्धांचा कपिलवस्तू जवळील लुंबिनी येथे बौद्ध धर्म परंपरेनुसार इसवी सन पूर्व 563 ला जन्म झाला असे मानले जाते. गौतम बुद्ध हे शाक्य कुळातील होते आणि हे क्षत्रिय कुळ होते. गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी घराचा त्याग केला विद्यार्थ्यांनो, आणि जवळजवळ 7 वर्षे भ्रमंती जंगलातून केली आणि 35व्या वर्षी त्यांना बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले. एक दिवस असा आला की गौतम बुद्ध असे अधिष्ठान घालून बसले की म्हटले की मला जोपर्यंत ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माझे अधिष्ठान सोडणार नाही, मी या जागेवरून उठणार नाही. म्हणून त्यांनी ध्यानास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ते गौतम बुद्ध झाले आणि त्यांच्या विचारसरणी त्यांनी निर्माण केली. बुद्धांनी बनारस मधील सारनाथ येथील पहिले प्रवचन दिले. बुद्धांनी कसल्याही पद्धतीचा भेदभाव केला नाही, उच्च नीच गरीब श्रीमंत वर्णामध्ये भेदभाव केला नाही. गौतम बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर या ठिकाणी निर्वाण झाले. त्यांना मरणाच्या आधी कळले की आपण जाणार आहोत. त्यांनी सर्व लोकांना समजून सांगितले, जग हे दुःखाने भरले आहे. आशा आकांक्षा आणि इच्छांच्या मागे गेल्यामुळे लोकांना यातना भोगाव्या लागतात. या ऐहिक समस्यांबाबत गौतम बुद्ध बोलत असे. गौतम बुद्धांनी मानवी सुखदुःख दूर व्हावी यासाठी अष्टांगिक मार्गाचे प्रतिपादन केले आणि ते आपण पुढे अष्टांग मार्ग कोणते आहेत हे शिकणार आहोत. बुद्धाने अन्य यांना आचरणाचे मार्ग नियम सांगितले. जीवन कसे जगावे याचे त्यांनी सोल्युशन दिले. ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांचे पिताचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बौद्ध म्हटले जाते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. म्हणजे त्यांना प्रश्न पडला की मानव एवढा दुःखी का आहे, आणि त्यांनी ठरवलं की आपण शोध लावायचा. उगाच जीवन अज्ञानात जगायचं नाही. त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. त्यांना नुसताच मुलगा झालेला होता आणि त्या मुलग्याचा चेहराही न बघता त्यांनी एकच सकाळी प्रस्थान केलं घरदार सोडून. एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळ असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले. त्यावेळी त्यांनी बोधी प्राप्त झाली. त्यावेळी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या ठिकाणी बोधी वृक्षाचं दाखवले चित्र, या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी उपदेश केला. त्यास धम्म असे म्हटले जाते. त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म म्हटले, म्हणजे खरा धर्म. धम्म म्हणजे काय? खरा धर्म. धर्माचा मूळ अर्थ एकदम सत्याने वागणे असा आहे. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म हे धर्म नाही आहेत. ह्या एक विचार प्रणाली आहेत.
खरा धर्म काय आहे तर नेहमी सत्याने वागणे, सर्व लोकांचा विकास होईल असा विचार कर. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणजे धर्माची वाढ केली. म्हणून धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. त्या काळचा मूळ भाषा कोणती होती तर पाली भाषा. त्या भाषेमध्ये त्यांनी लोकांना ज्ञान दिले. संस्कृतमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी फिरले. त्यांनी आपला उपदेश पालिया लोक भाषेत केला, म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी उपदेश केला. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म, संघ यांना शरण जाण्याची संकल्पना सांगितली आहे. बुद्धम शरणम गच्छामी असे त्यांचे ते सूत्र आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली, ते बघूया. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य असे म्हटले जाते. दुःख, मानवी जीवनात दुःख असते, म्हणजे मानव नेहमी दुःखात असतो. दुःखाला काहीतरी कारण असते आणि ते दुःख नष्ट करता येते आणि त्याचा मार्ग म्हणजे प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग म्हटले आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, मानवी जीवनात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, कारण नष्ट करता येते, ते नष्ट करण्याचं मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. त्या मार्गाचे पालन केल्याने तुमचे दुःख नष्ट होईल. म्हणून त्या अष्टांगिक मार्गाचे पालन करा, जेणेकरून तुमची दुःख निघून जाऊन तुमचे जीवन सुसह्य होईल असे त्यांनी सांगितले. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. याच नियमांना पंचशील असे म्हणतात. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहावे, म्हणजे शिकार मांसाहार करू नये. चोरी करण्यापासून दूर राहावे. अनैतिक आचरणापासून दूर राहावे, म्हणजे चुकीच्या भ्रष्टाचार करू नये. असत्य बोलण्यापासून दूर राहावे. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे, म्हणजे दारू, व्यसन, ड्रग्ज हे करू नये. बौद्ध संघ आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी भिक्खूंचा संघ निर्माण केला. म्हणजे त्यांनी काय केलं की आपले चांगले विचार वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी त्यांनी संघ स्थापन केले आणि त्यांना उपदेश करून त्यांनी वेगवेगळ्या भागात पाठवले. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्याच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांना स्वतंत्र संघ होता, म्हणजे स्त्रियांनाही त्यांनी समावेश करून घेतले. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातीतील लोकांना प्रवेश होता. म्हणजे फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय मोठे होते का तर नाही, सर्वांना समान स्थान होते. आता त्यांनी जे अष्टांगिक मार्ग सांगितले त्याच्याबद्दल माहिती घेऊया. पहिला म्हणजे सम्यक दृष्टी. यामध्ये 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. वर आपण बघितले 4 आर्य सत्य. त्यानंतर सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वाचा त्याग करणे असे त्यांनी सांगितले. सम्यक वाचा, म्हणजे जे बोलतोय आपण ते असत्य बोलू नये, चहाडी करू नये, कठोरता निरर्थक बडबड करू नये असं त्यांनी सांगितलं. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचारी याच्यापासून दूर राहणे. सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे, म्हणजे भ्रष्टाचार न करता आपले जीवन जगणे. सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झालेली असल्यास त्याचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झालेली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे आपण शरीराचा व्यायाम म्हणत नाही तर आपल्या कर्माचा व्यायाम. चांगली कर्मे करून लोकांना मदत करून वाईट कर्मे कमी करावीत, लोकांबद्दल वाईट विचार कमी करावेत, लोकांचे चांगले व्हावे असे विचार करून त्या पद्धतीने कृती करावी, म्हणजे सम्यक व्यायाम असे गौतम बुद्धांना म्हणायचे होते. सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे, आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे, म्हणजे आपल्या मनात जे लोभ उत्पन्न होतात त्याचं दूर करून, त्या विकार जो आहे तो दूर करून आपले चित्त खूप शांत पद्धतीने ठेवणे, आपल्या मनावर संयम ठेवणे असे या ठिकाणी सांगितलेले आहे. सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. विद्यार्थ्यांना तुम्हाला जर ध्यान म्हणजे माहित नसेल तर एकदम सोपी ट्रिक सांगतो. आपला जो श्वास आत येतो बाहेर जातो त्याच्यावर ध्यान केंद्रित करायचं. श्वास आत जात असेल तेव्हा म्हणायचं श्वास आत जातोय, बाहेर जात असेल तेव्हा म्हणायचं श्वास बाहेर जातोय, आणि त्याच्यावर जवळपास 15-1 मिनिटं आपण ध्यान एकाग्र करायचं. चला तर विद्यार्थ्यांना पुढचं बघूया. उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता त्यांनी नाकारली, म्हणजे वर्ण बिर्ण जे सांगितले ते खोटं आहे असं त्यांनी म्हटलं. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ व कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्या स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे.
ते स्वातंत्र्य व समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःच्या उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. म्हणजे म्हटले यज्ञ बिज्ञ हे सगळं खोटं आहे, सामान्य माणसाला ते कळतही नाही, त्यामुळे ते चुकीचं आहे. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील यांची मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. म्हणजे करुणा, सर्वांविषयी दयाचे पुढची स्टेज आहे ही. प्रत्येक प्राणी मात्राविषयी दया, मुंगीविषयी दया दाखवायची, तिचा जीव घ्यायचा नाही, अशा पद्धतीची ती करुणा होती. गौतम बुद्धांनी उपदेशलेला सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. म्हणजे त्याची विचार प्रणाली फक्त भारतीय समाजालाच नव्हे तर पूर्ण जगाला खूप महत्वाची आहे. त्यानंतरची माहिती आहे ती म्हणजे लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाही महत्वाचा आहे. तो हळूहळू नष्ट होत गेला. त्याची भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदाचे प्रामाण्य नाकारले. वेदाचे नाकारले म्हणून ब्राह्मणांनी चार्वाक्य नष्ट केला, लोकायत नष्ट केला. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. काही भारतातून आले तर काही भारतातूनच उगम पावलेले होते. तर पहिला आहे म्हणजे ज्यू धर्म. ज्यू धर्म म्हणजे ज्यांचा हिटलरनं नाश करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे ज्यू. आज इस्रायल हे जगातील सर्वात प्रगत असे राष्ट्र आहे. प्रगत म्हणजे ज्या स्थितीतून ते वर आले त्यामुळे त्यांना इतके प्रगत आपण म्हणतोय. तर त्यांची प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढाकार घेऊन आपला देश पुढे नेलेला आहे. अक्षरशः त्या ठिकाणी वाळवंट होते तर खाली प्लास्टिक सारखे एक सतरंजी हातरून विदेशातून माती आणून आज तो देश गहू सारखा पदार्थ निर्यात करतो. आणि आपल्या लोकांकडे माती असून पाणी नाही म्हणून ते काहीच करत नाही. ज्यू धर्माचे लोक सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी असेही म्हटले जाते. म्हणजे केरळमध्ये ते प्रथम आले. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माची शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान द्यायचं, चांगले बोलायचं, स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. या ठिकाणी सिनॅगॉग दाखवलेला आहे. त्यानंतरचे जे संक्षिप्त माहिती आहे ते म्हणजे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली आणि तो जगभर प्रसारला. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी असणारे सेंट थॉमस इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यामुळे केरळमध्ये बऱ्यापैकी ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला तुम्ही पाहू शकता. त्याने त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. हिंदू धर्मानुसार देव अनेक आहेत, 33 कोटी आहेत. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे, सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचेच पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांनी पृथ्वीवर आले होते असे त्यांनी मानलेले आहे. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मात सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. आपल्यात कसं भगवद्गीता आहे तसं ख्रिश्चनांमध्ये बायबल आहे, मुसलमानांमध्ये कुराण आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळांना चर्च असे म्हटले जाते. माणुसकी हा धर्म त्यांनी चर्चमधून सांगितलेला आहे. त्यानंतरची माहिती आहे ते म्हणजे इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवादाचा मानणारा धर्म आहे. एकेश्वरवाद म्हणजे काय? एकच देव, अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराणमध्ये धर्मग्रंथांमधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. इस्लामचा अर्थ काय तर शांती, शांतीचा धर्म. म्हणजे त्या काळात त्या भागात अरबस्तान म्हणजे खूप युद्धे व्हायची आणि ही युद्धे सोडा यासाठी इस्लाम धर्माची स्थापना झाली. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काही सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्व शक्तिमान परम दयाळू आहे इस्लाम धर्मामध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मानवाने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराणमध्ये केलेले आहे. या ठिकाणी मशिदीचे चित्र दाखवलेले आहे. तुम्ही इतरही बघू शकता. भारतामध्ये भारत आणि अरबस्तान यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळमधील किनाऱ्यावर बंदरांना भेट देत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानातील इस्लामाचा प्रसार झाला. या शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामाचे आगमन झाले. मग नंतर हळूहळू इस्लाम धर्मियातील सत्ताधीशांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतामध्ये त्याचा प्रसार झाला. इस्लाम प्रार्थना स्थळांना मशीद असे म्हणतात. त्यानंतरचं आहे ते म्हणजे पारशी. अंतिम पार्ट आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक
यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये अवेस्ता असे आहे. म्हणजे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? ते अवेस्ता आहे. आपले भगवद्गीता, इकडं कुराण, तसेच इथे अवेस्ता. ऋग्वेद आणि अवेस्ता यांतील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी म्हटले गेले. तर पारशी धर्म का पडला? तर फार्स या भागातून आले, म्हणजे फार्स म्हणत ते पारशी झाले. ते प्रथम गुजरातमध्ये आले. इसवी सनाच्या 18व्या शतकापासून ते आले असावेत. इसवी सनाच्या 8व्या शतकापासून ते आले असावेत असे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक आहेत. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे. प्रत्येक धर्मामध्ये कोणत्या तरी तत्वाला महत्व असेल, तसेच पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाण्याला खूप महत्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, म्हणजे अग्नीलाच महत्व देऊन अग्नीलाच त्यांनी वंदन केले जाते. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केला जातो. त्या देवळांना आज्ञारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती या 3 प्रमुख आचरण तत्वे आहेत. कसे वागावे याबद्दल त्यांनी माहिती दिली. उत्तम विचार ठेवायचे, उत्तम बोलायचं, उत्तम कृती करायची असे त्यांची विचारसरणी आहे. तर या ठिकाणी आज्ञारीचा तुम्हाला चित्र दिले आहे. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. इतर मित्रांनाही सांगा की सहज शिक्षणावर सर्व व्हिडिओ, सर्व शिक्षण, सर्व क्लास मोफत दिले जातात. त्यामुळे सबस्क्राईब करा, कनेक्ट राहा. विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.